झरी तालुक्यात गणेशपूर या ठिकाणी सूर्या केमिकल्समध्ये शेड कोसळल्यानं एका महिला कामगाराचा मृत्यू झालाय तर 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। पाऊस कोसळत असताना ही घटना घडली। या कंपनीमधील लोखंडी खांब गंजून गेले होते। याकडे कंपनी प्रशासनाने लक्ष दिलं नाही आणि हा अपघात झालाय। दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पाहूयात। यवतमाळच्या झरी तालुक्यामध्ये गणेशपूर खडकी या ठिकाणी सूर्या केमिकलमध्ये काल 7 मजूर जे आहेत गंभीररित्या जखमी झाले। त्यापैकी एक महिला जी आहेत ही मृत्युमुखी पडलेली आहे तर 6 या ठिकाणी जे आहेत मजूर जे आहेत गंभीररित्या जखमी झालेले आहे। या संदर्भात बोलण्याकरिता WCL सेफ्टी मेंबर आपल्यासोबत आहे। भाऊ, एकीकडे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात काल अपघात झाला। या अपघातात थातुरमातुर चौकशी करण्यात येत आहे, मात्र मजुरांना या ठिकाणी न्याय मिळताना दिसत नाही। काय सांगणार भाऊ? नाही, मजुरांना न्याय मिळाला पाहिजे, कारण WCL सेफ्टी मेंबर या नात्याने सेफ्टीचे नियमाचं पालन केलं पाहिजे। कोणती कंपनी असो, खाजगी असो किंवा सरकारी कंपनी असो, याच्या सेफ्टीच्या नियमाचं पालन करेल तरच महत्त्वाचं। कारण एखादी जर चूक असेल तर संबंधित प्रशासन, संबंधित त्या कंपनीचं प्रशासन असो, त्याचे अधिकारी असो, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या महिलेला आतापर्यंत मदत मिळालेली नाही। 6 मजूर कामगार आहे हे तर सुद्धा मोठ्या प्रमाणात जखमीरित्या आहे, त्यांना सुद्धा मदत मिळाली नाही। त्यांच्यासोबत हेडसाडपणा केला जात असल्याचा आरोपसुद्धा स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। काय सांगणार? हे अतिशय गंभीर आहे, कारण एखादी घटना घडल्यानंतर कंपनीचं दायित्व आहे, त्याची जिम्मेदारी आहे। त्या संबंधित मृत व्यक्तीला त्यांना मदत केली पाहिजे, त्या कुटुंबांना मदत केली पाहिजे। आमची जी मागणी आहे त्यांना 30-35 लाख रुपये त्यांना मदत केली पाहिजे, कुटुंबांना मदत केली पाहिजे। और जखमी आहे त्यांना दवाखान्याची टोटली फॅसिलिटीज देऊन त्यांना अतिरिक्त 10 ते 15 लाख रुपये त्यांना दिले पाहिजे। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये अशा मजूर कामगारांना न्याय मिळेल का, असा सवाल सुद्धा यावेळी उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, वणी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।